हॅलो, वेलकम टू विद्या प्रबोधिनी. आज आपण वोकॅबचा एक सेक्शन घेणार आहोत, दॅट इज डेव्हलपिंग वोकॅबलरी स्किल्स. खूपदा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये आपल्याला वर्ड्स येत नाहीत किंवा इंग्लिश लँग्वेजचे पेपर सोडवत असताना, वर्बल ॲबिलिटीचे पेपर सोडवत असताना वर्ड पॉवर कमी पडल्यामुळे एक्झाममध्ये कमी मार्क्स आलेत, अशी खूप मुलांची तक्रार असते. तर याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं की एखादी लँग्वेज जेव्हा आपण लर्न करत असतो तेव्हा त्या लँग्वेजचं अल्फाबेट आणि त्या लँग्वेजचे वर्ड्स हे आपल्याला चांगल्या पद्धतीनं येणं खूप गरजेचं असतं. सो हा जो बेसिक पार्ट आहे, हा बेसिक पार्ट जर तुमचा स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला खूप महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे एक्झाम्स असू देत किंवा सोशल लाईफ असू दे, तुमचं डेली कम्युनिकेशन असू दे, व्हरायटी लँग्वेजेसमध्ये इम्प्रूव्ह करता येतं. सो आज आपण हा सेशन स्टार्ट करतो. तर ॲक्च्युली पहिला माझा क्वेश्चन असा आहे की आपल्याला वोकॅब का डेव्हलप करायचं आहे किंवा आपली वोकॅबलरी इम्प्रूव्ह का असली पाहिजे, याचे काही रिझन्स आपल्याजवळ असले पाहिजेत. कारण कुठलीही गोष्ट करत असताना जर त्या गोष्टीचं रिझन तुमच्याजवळ नसेल तर थोड्याच दिवसात तुम्ही बोर होता आणि ते करणं सोडून देता. सो एक बेसिक पर्पज डोक्यात ठेवायचं आहे की माझी वोकॅबलरी डेव्हलप झाली तर ॲक्च्युली काय काय होऊ शकतं. तर मला कशासाठी वोकॅब डेव्हलप करायचं आहे, तर बऱ्यापैकी हे रिझन्स कॉमनली मी सिलेक्ट केलेले आहेत. खूप जणांचे रिझन्स असतात, तर काही असू दे, वॉट एव्हर माय फील्ड इज, गुड वोकॅबलरी ऑलवेज इट्स अ स्किल. हे एक प्रकारचं स्किल आहे. तुम्ही जिथेही जाल, तुम्ही व्हरायटी वर्ड्स जेव्हा यूज करता तेव्हा डेफिनेटली तुम्हाला ऐकावंसं वाटतं. यू कॅन कॅच द होल मॉब. सो तुमच्या कम्युनिकेशनची जी पॉवर आहे ती मोस्ट प्रोबॅबली तुमचे एक्सप्रेशन्स आणि त्या एक्सप्रेशनला जोड देणारे तुमचे वोकॅब ऑर रिलेटेड टू वर्ड्स, तुमचा हा वोकॅब खूप स्ट्रॉंग असणं त्यासाठी गरजेचं आहे. नेक्स्ट काय आहे, तर जर माझा वोकॅब स्ट्रॉंग असेल, लार्ज असेल त्या लँग्वेजचा, तर डेफिनेटली एक्झाम्स देणं सुद्धा सोपं होईल. अँड द नेक्स्ट वन, वर्किंग फील्डमध्ये सुद्धा आपण ज्या पद्धतीनं व्हरायटी पीपलना भेटतो किंवा व्हरायटी कामं करतो तेव्हा सुद्धा आपल्याला याचा खूप मोठा बेनिफिट होतो. नेक्स्ट, सोशल लाईफसुद्धा आपलं इम्प्रूव्ह होतं. नेक्स्ट, वोकॅबलरी साईज वर्क्स टू एस्टिमेट युअर स्किल इन रिगार्डिंग रायटिंग अँड रीडिंग, रायटिंग अँड स्पीकिंग. तर सगळ्यात महत्त्वाचं की वोकॅबलरी स्किल ही जी आहे ती जास्तीत जास्त आपल्याला मोठी करायची असेल किंवा वोकॅबचा साईज वाढवायचा असेल तर आपल्याला बेसिकली रीडिंगवर फोकस करणं, रायटिंगवर फोकस करणं आणि त्याच्या बरोबरीनं स्पीकिंगवर फोकस करणं खूप गरजेचं आहे. इट विल ऑल्सो इनेबल यू टू अंडरस्टँड अदर्स आयडियाज. आणि फक्त आपण एक्सप्रेस होतो असं नाही आहे, तर आपण खूपदा दुसऱ्याला अंडरस्टँड करत असतो, लिसन करत असतो. आणि जर समजा एखाद्याचं मीडियम वेगळं असलं, आपलं नेटिव्ह आहे मराठी आणि आपण जर समजा एखादं इंग्लिशमधलं व्याख्यान ऐकायला गेलो किंवा रुटीन आपले जे लेक्चर्स आहेत ते सुद्धा इंग्लिशमध्ये होत असतील तर खूप मुलांना हा प्रॉब्लेम असतो की ते अंडरस्टँड करता येत नाहीत. तर ते का अंडरस्टँड करता येत नाहीत, कारण समोरच्या व्यक्तीनं किंवा टीचरनं जो वोकॅब वापरलेला आहे तो बऱ्यापैकी आपल्याला माहिती नसतो. आणि त्यामुळे टीचर ज्या पद्धतीनं शिकवतायत किंवा आपल्याला समोरचा वक्ता जे काही सांगतोय ते खूपदा डोक्यावरून जातं आणि ते अंडरस्टँड न झाल्यामुळे आपण खूपदा ह्याच्यापासून लांबच असतो. सो टू अंडरस्टँड इट प्रॉपरली, टू कॉम्प्रिहेंड द स्पीकर्स आयडिया, वी मस्ट इम्प्रूव्ह आवर वोकॅब. अँड द नेक्स्ट वन इज, वोकॅब ही एक ॲबिलिटी आहे, हे एक स्किल आहे ज्याच्यामुळे तुम्ही व्हरायटी टॉपिक्सवर कमांड मिळवू शकता. हाऊ टू इम्प्रूव्ह वोकॅबलरी. आता हे सगळं कळलं की वोकॅब माझ्यासाठी खूप गरजेचं आहे किंवा जे काही ॲस्पायरंट्स आपले आहेत त्यांच्यासाठी, म्हणजे SSC एक्झाम देत असाल, बँकची एक्झाम देत असाल, MPSC देत असाल, UPSC देत असाल, देर आर सो मेनी एक्झामिनेशन्स विच कंडक्ट अ डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट ऑल्सो. आणि मग डिस्क्रिप्टिव्हमध्ये सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला जेव्हा लेटर लिहायला सांगितलेलं असतं किंवा रिगार्डिंग एसे लिहायला सांगितलेला असतो तर मराठीमध्ये विचार केला तर आपल्याला व्हरायटी आयडियाज आठवत असतात आणि मराठीमध्ये तो छान तयार करता येतो. पण इंग्लिशची जेव्हा वेळ येते की मला हा इंग्लिशमध्ये लिहायचा आहे तेव्हा खूपशी मुलं घाबरतात. आणि याचं एक बेसिक रिझन की वोकॅब त्यावेळी आपल्याजवळ तेवढा अवेलेबल नसतो की ह्याला काय म्हणायचं, हे इंग्लिशमध्ये असं जसं तसंच ट्रान्सलेट करायचं का ह्याच्याऐवजी काही पर्टिक्युलर वर्ड्स आहेत, काही फ्रेजेस आहेत का ह्याच्या. तर डेफिनेटली आज आपण हा वोकॅब कसा इम्प्रूव्ह करायचा तो पहिला इन शॉर्ट बघूया. तर सगळ्यात बेस्ट वे वोकॅब इम्प्रूव्ह करायचा कुठला असेल तर तो आहे आपला रीडिंगचा. सगळ्यात महत्त्वाचं, रीडिंग करणं खूप गरजेचं आहे. सो तुम्ही जेवढं वाचता तेवढ्या आयडियाज तुमच्यापर्यंत पोचतात आणि त्या आयडियाज म्हणजेच काय तर वर्डची पॉवर असणार आहे.
आणि ते वर्ड जेव्हा तुम्ही डेली बेसिसवर वाचता, लक्षात ठेवता, ते लिसन करता आणि डेफिनेटली तुमच्या स्पोकन आणि रिटन कॉन्टॅक्टमध्ये किंवा आर्टिकल्समध्ये ते जेव्हा वापरता तेव्हा डेफिनेटली तुमचा वोकॅब इन्हान्स झालेला असतो. सो एखादी गोष्ट फक्त वाचून समजत नाही किंवा ऐकून समजत नाही किंवा बघून सुद्धा समजत नाही, पण ह्या तिन्ही गोष्टी एकाच वेळी जर तुम्ही केल्या तर 101% ती गोष्ट तुम्हाला बऱ्यापैकी समजते आणि त्याच्यानंतर ती स्वतःवर इम्प्लिमेंट केली तर आपला वोकॅब ॲटोमॅटिक डेव्हलप होतो. त्याच्यासाठी काय करायचं आहे तर बऱ्यापैकी डेली न्यूजपेपर जो आहे तो वाचायचा आहे. आता बँकच्या स्टुडंट्सनी जर त्यांचा वोकॅब डेव्हलप करायचा असेल तर आपल्याकडे जास्तीत जास्त आपण हिंदू न्यूजपेपर वाचा असं सांगतो. हिंदू न्यूजपेपर एक बेसिक इंग्लिश येणाऱ्या किंवा नॉर्मल इंग्लिश येणाऱ्या जर विद्यार्थ्याला वाचायला सांगितला तर तो म्हणतो इट्स टफ और डिफिकल्ट, स्लाइट डिफिकल्ट फॉर मी टू अंडरस्टँड. मग हे का होतं? कारण हिंदूमधला जो वोकॅब आहे तो बऱ्यापैकी स्टँडर्ड किंवा हाय लेवलचा वोकॅब असणार आहे आणि न्यूजपेपरची लँग्वेज ही अशीच असणार आहे आणि ह्या लँग्वेज थ्रू तुम्हाला एक्झाम्समध्ये बऱ्यापैकी अशी स्ट्रक्चर असलेली लँग्वेज तुम्हाला येणार आहे. मग त्याच्यासाठी मला जर अभ्यास करायचा झाला, हे समजून घ्यायचं झालं तर 101% मला वोकॅब स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. आणि मग डेली न्यूजपेपर वाचत असताना जर त्याची एक डायरी तयार केली न्यू वर्ड्सची आणि डेली बेसिसवर ते आपण वाचत गेलो, त्याच्याशी रिगार्डिंग जे सेंटेन्सेस आहेत ते अंडरस्टँड करत गेलो तर डेफिनेटली हे सुद्धा तितकंच इम्प्रूव्हमेंटसाठी बेटर होईल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी मला SSCचे प्रिपरेशन करणाऱ्या मुलांसाठी किंवा बँकचे प्रिपरेशन करणारे इस्पेशली POसाठी प्रिपेअर करणारे किंवा MPSCची जी मुलं असतील तर त्यांनी बऱ्यापैकी प्रिव्हियस इयरचे जे पेपर्स आहेत त्यातला जो वोकॅबचा सेक्शन आहे, मग ते सिनोनिम असू दे, अँटोनिम असू दे, वन वर्ड सबस्टिट्यूशन असू दे, रिगार्डिंग ऑल द थिंग्स तुम्ही जर तो वोकॅब थोडा बघत गेला, त्याची प्रॅक्टिस करत गेला तर डेफिनेटली इट विल वर्क. असं का आहे? कारण खूपदा रिपिटिशन होतच राहतं आणि त्यामुळे रिपीटेड वर्ड्स तुम्हाला दिले जातात. म्हणजे अगोदरच्या 2 वर्षापूर्वी आलेले 3-4 वर्ड तरी पुढच्या वर्षांमध्ये रिपीट होतातच होतात. जर मला ही आयडिया आलेली असेल तर 101% काय होणार आहे, माझं वोकॅब इम्प्रूव्ह होणार आहे. त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये बेसिकली मी काय काय केलं पाहिजे तर मोस्ट प्रोबॅबली अँटोनिम्स म्हणजेच काय तर अपोजिट वर्ड्स, एक वर्ड घेतला आणि त्याच्याशी रिगार्डिंग एक 3, 4, 5 जितके मिळतील तितके अँटोनिम्स जर मी प्रिपेअर करत गेलो किंवा एखाद्या वर्डला रिगार्डिंग जे सिनोनिम्स म्हणजेच काय सिमिलर मिनिंग असणारे वर्ड्स जर मी कॅच करत गेलो तर डेफिनेटली माझा वोकॅब स्ट्रॉंग होणार आहे. म्हणजे एका वर्डसाठी जर आपण बघायला गेलो 5 अँटोनिम्स आणि 5 सिनोनिम्स असं जर मी घेतलं तर एका वर्डसाठी मला टोटल एकतर 10 तिथं एक 15पर्यंत माझा वोकॅब डेव्हलप होतो. सो एका वर्डचे जर इतके अँटोनिम्स आणि सिनोनिम्स मी जर बऱ्यापैकी ट्रिकनी लक्षात ठेवले तर ही गोष्ट इझिली करता येण्यासारखी आहे. नेक्स्ट आहे रूट वर्ड्स. खूपदा सांगितलं जातं की रूट वर्ड्स करणं खूप महत्त्वाचं आहे आणि डेफिनेटली मी सुद्धा त्याच्यावर जोर देईन. कारण रूट वर्ड्स बऱ्यापैकी एक जर तुम्ही 200 असं आपण म्हणायला गेलो, 200 किंवा 220 असं जर म्हणायला गेलो आणि एवढे रूट वर्ड्स जर माझ्या वोकॅबमध्ये असतील तर बऱ्यापैकी मला 3 तिथं 3,500 वर्ड्स माहिती असणार आहेत. हे कसं शक्य आहे? कारण एक रूट जो आहे तो बऱ्यापैकी 15 शब्द तरी तयार करतो, 10 तिथं 15 शब्द तयार करत असतो. मग जर एवढे शब्द तयार होणार असतील एका रूटपासून तर 101% मी डेली बेसिसवर एक 2 किंवा 5 रूट्स केले तरी देखील हे माझ्यासाठी पुरेसं असणार आहे. दोज हू आर ॲस्पायरिंग फॉर द एक्झामिनेशन्स. नेक्स्ट आहे होमोनिम्स अँड होमोफोन्स. आता ही सुद्धा सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. ॲक्च्युली MPSCला तर होमोनिम्स आणि होमोफोन्स रिगार्डिंग ब्लँक्स येतात, सेंटेन्सेस दिले जातात आणि समान और वी कॅन से सिमिलर प्रनन्सिएशन असलेले वर्ड्स दिले जातात ज्यांचं मिनिंग डिफरंट असतं, स्पेलिंग डिफरंट असतं पण प्रनन्सिएशन मात्र सेम असतं. असे वर्ड्स दिले जातात आणि फिल इन द ब्लँक्स अशा पद्धतीनं तुम्हाला क्वेश्चन दिला जातो. ह्यावेळी मात्र मुलांना थोडाफार प्रॉब्लेम जाणवतो की एकतर मिनिंग येत असतं पण सिच्युएशननुसार कुठला वर्ड तिथं फिट करायचा हे कळत नाही. सो हे सुद्धा गोष्टी तुम्ही एक रुटीन बेसिसवर करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर इडियम्स अँड फ्रेजेस हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. ॲक्च्युली बँकसाठी मेन्सच्या एक्झामला वापरला जातो किंवा विचारला जातो. याच्यामध्ये बऱ्यापैकी 5 मार्काचे क्वेश्चन्स तुम्हाला दिले जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं जर इडियम्स आणि फ्रेजेस मला माहिती असतील, बऱ्यापैकी त्या रुटीनमध्ये माझ्याकडून यूज केल्या जात असतील तर एक्झामसाठी तुम्हाला जे ऑप्शन्स दिलेले असतात की दिलेली इडियमचं मिनिंग काय आहे असे तुम्हाला 5 ऑप्शन दिले जातात.
जातील, तर त्यातला करेक्ट ऑप्शन कुठला हे तुम्हाला शोधावं लागतं. मग करेक्ट ऑप्शनसाठी आपल्याला नेहमीच्या प्रमाणे माहिती आहे की एक्झाममध्ये ॲटलिस्ट 2 तरी कन्फ्युजिंग असे ऑप्शन्स असणार आहेत. मग ते कन्फ्युजन टाळायचं असेल तर इडियम आणि फ्रेजेस आपण डेली बेसिसवर करणं गरजेचं आहे, कारण ह्यांचं मिनिंग चेंज होत नाही. बेसिक मिनिंग त्यांच्याकडे असतं. पण जर तुम्ही जर तुम्हाला एखादा शब्द पाठ करायचा असेल तर त्याचं बेसिक मिनिंग जे आहे ते बऱ्यापैकी अकॉर्डिंग टू सिच्युएशन, सेंटेन्समधली जी सिच्युएशन आहे किंवा जो कॉन्टेक्स्ट आपण म्हणतो त्याच्यानुसार तो चेंज होत असतो. सो डेफिनेटली इथं इडियम्स आणि फ्रेजेसच्या बाबतीत मात्र हे घडणार नाही. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला एक डेली रुटीनमध्ये पाठ कराव्या लागतील. नेक्स्ट आहे ग्रुप वर्ड्स. हा सुद्धा आपण बघणार आहे की ग्रुप वर्ड्स म्हणजे नक्की काय, असे कुठले ग्रुप्स तयार करायचे आहेत वर्ड्सचे, किंवा असे कुठले वर्ड्स आहेत जे आपण ग्रुपमध्ये घेऊ शकतो आणि ते बाय हार्ट करू शकतो, किंवा रुटीनमध्ये वाचलं तरी त्याच्याने माझा व्होकॅब इम्प्रूव्ह होणार आहे. तर डेफिनेटली आपण स्लाईडमध्ये ते बघणार आहोत. अँड लास्ट बट नॉट लिस्ट, वन वर्ड सबस्टिट्यूशन. हा खूपदा SSCला विचारला जाणारा क्वेश्चन आहे आणि याच्यामध्ये मुलांना एक सेंटेन्सची एक वर्डची डेफिनेशन दिली जाते एका सेंटेन्समध्ये आणि त्यांना विचारलं जातं याच्यासाठी वर्ड सबस्टिट्यूशन सांगा. आणि मग तो एक वर्ड शोधण्यासाठी तुम्हाला जो स्ट्रगल करावा लागतो तो स्ट्रगल कुठेतरी तुमचा कमी व्हावा, थांबावा, याच्यासाठी हा व्होकॅब डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे. सो दीज आर द वेज. आणि हे वेज कसे फॉलो करायचे हे आता आपण पुढच्या स्लाइड्समध्ये बघूया. ओके, आता आपल्याला एक वर्ड दिलाय बघा, डिलिजंट. हा वर्ड आहे ॲडजेक्टिव्ह. आता मी काय करणार आहे, ह्या वर्डचं बघा आपल्याला बऱ्यापैकी जर समजा मीनिंग माहिती नाही आहे आणि स्पेलिंग फक्त दिसते आपल्याला, प्रोनाउन्सिएशन पण खूपदा आपल्याला माहिती नसतं, तर सगळ्यात महत्त्वाचं फक्त स्पेलिंग बघून उपयोग नाही आहे, तर प्रोनाउन्सिएशन जर बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असेल तर ह्याच्याने सुद्धा एक कॉन्फिडन्स वाढतो आणि खूपदा हे प्रोनाउन्सिएशन सुद्धा तुम्हाला वर्डचं मीनिंग देऊन जातं. आणि ते कसं हे आपण डेफिनेटली आता बघणार आहोत. तर इथं डिलिजंट हा वर्ड दिलेला आहे आणि त्याच्या रिगार्डिंग एक पिक्चर दिलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला दिसतंय एक व्यक्ती त्याचा काहीतरी काम करतोय, त्याचं वर्किंग करत आहे असं आपल्याला दिसतंय. सो सपोज टू बी असं कामात असलेला व्यक्ती अशा पद्धतीनं आपण म्हणूया, किंवा एखादा कामसू व्यक्ती अशा पद्धतीनं आपण सांगू शकतो. तर डेफिनेटली डिलिजन म्हणजेच काय, तर अकॉर्डिंग टू पिक्चर तुम्ही व्होकॅब लक्षात ठेवू शकता. मला याच्यातून सांगायचं काय आहे, तर खूपदा एक मेमरीची लिंक असणं किंवा कनेक्टिव्हिटी असणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण एखादी गोष्ट बघतो, ऐकतो, तेव्हा त्याची कनेक्टिव्हिटी अजून वाढत असते. सो इथं डिलिजंट हा वर्ड बघितला आणि त्याच्यानंतर एक कनेक्ट दाखवणारं एखादं पिक्चर बघितलं तर लगेच लक्षात येते की हां, याचा एक संबंध आहे की याच्यामध्ये एक व्यक्ती काम करायला लागला असं दाखवलेलं आहे. सो सपोज टू बी इट्स अ वर्किंग काइंड ऑफ, किंवा जो काम करतो जास्ती असा व्यक्ती कदाचित असू शकतं. दिस इज सपोज टू बी द टेंटेटिव्ह मिनिंग. तेच आपण जर पुढे बघायला गेलो तर डेफिनेटली याचं मिनिंग काय आहे बघा, हार्ड वर्किंग. जो जास्त काम करतो त्याला आपण डिलिजंट म्हणतो. आणि याचा कीवर्ड काय दिला बघा, दिल्ली आणि जेंट. आता जेंट्स आपण म्हणतो बघा, जेंट्स सपोज टू बी आपण आता घेतलं तर एक पुरुष किंवा एक व्यक्ती म्हणूया इथं. आणि दिल्ली आपलं कॅपिटलचं इथं स्पेलिंग जरी दिसत नसलं तरी एक उच्चारमध्ये जो वर्ड आलेला आहे दॅट इज दिल्ली. सो डिलिजंट इज दिलिजंट म्हणजेच कसे सगळे कामसू असणारे, सतत कामात मग्न असणारे, भरपूर कामं करणारे. सो हा जो पॅटर्न आहे तो कशाचा आहे, तर निमॉनिकचा आहे. हा पॅटर्न कशाचा आहे, तर आपल्या निमॉनिकचा आहे. यालाच म्हणायचं निमॉनिक्स. निमॉनिक्स म्हणजे काय, तर दिलेल्या पिक्चरवरून ऑर सपोज टू बी जी वर्डमधली एक आपण म्हणूया वर्डमध्ये थोडासा गॅप करून, काही लेटर्सवरून किंवा त्यांच्या प्रोनाउन्सिएशनवरून आपण खूपदा तो शब्द लक्षात ठेवतो. आणि दॅट निमॉनिक इज डेफिनेटली युजफुल फॉर द एक्झामिनेशन. सो तुम्हाला जेव्हा डिलिजंट हा वर्ड दिसेल तेव्हा ऑब्वियस दिल्लीजंट असं जरी आठवलं तरी लक्षात येतं की दिल्लीची लोक खूप कामं करतात. सो डिलिजंट मीन्स हार्ड वर्किंग पर्सन. आता इथं मी मगाशी म्हटलं तुम्हाला की फक्त वर्ड करायची गरज नाही आहे, तर त्याच्याबरोबर तुम्हाला अँटोनिम्स आणि सिनोनिम्स सुद्धा केले पाहिजेत. जर समजा मी हा वर्ड घेतला ॲसिड्युअस. आता ॲसिड्युअस जर वर्ड मी घेतला तर त्याच्याशी रिगार्डिंग इथे एक पिक्चर मी दिलेला आहे बघा. ॲसिड्युअसचं मिनिंग बऱ्यापैकी आपण बघा गाढवाला खूप काम करायला लावतो, किंवा गाढव हा जो आहे तो होतकरू किंवा सपोज टू बी खूप कष्ट करणारा असा एक प्राणी आहे. सो डेफिनेटली इथं ॲसिड्युअस इज रिलेटेड टू वर्किंग, अगेन जास्त मेहनत करणारा किंवा काम करणारा. और सपोज टू बी दिस वन, इंडस्ट्रीमधली लोक खूप काम करत असतात, दिवस रात्र तिथं असतात, त्यांच्या शिफ्ट्समध्ये कामं करत असतात. सो इथं इंडस्ट्रियस, हार्डवर्किंग म्हणजे काय, इंडस्ट्रियस. तर इंडस्ट्रियस म्हणजे इंडस्ट्रीमध्ये काम करणारी लोक किंवा वर्कर्स लक्षात ठेवलं तर लक्षात येईल की आपल्याला ते खूप मेहनत घेतात. ऑर द नेक्स्ट वन अँड दॅट इज सपोज टू बी लेबरस.
आता लेबरसमध्ये लेबर्स बोरी घेतलेले आहेत किंवा पोतं घेतलेले आहेत पाठीवर आणि ते काम करायला लागलेत, ह्यांचं वर्किंग तर खूप हार्ड असतं. सो अशा व्यक्ती जे खूप मेहनतीचं काम करतात त्यांना आपण डिलिजंट म्हणतो. पण रिगार्डिंग त्याच्यासाठी जे काही आपण वर्ड्स घेतलेले आहेत तिथं ॲज अ सिनोनिम, जर तुम्ही हे बघितले तर ॲटोमॅटिक तुमच्या डोक्यात हा वर्ड तर लक्षात राहीलच, फिट बसेलच, पण रिगार्डिंग दॅट जे काही सिनोनिम्स आलेले आहेत ते सुद्धा लक्षात येतील. आणि जे तुम्हाला 5 मार्काला सिनोनिम्स आणि अँटोनिम्सची टास्क दिली जाते मेन्स एक्झामला, तेव्हा ह्यातला एक ऑप्शन तुम्हाला आन्सरच्या चॉईसमध्ये असतो. यू कॅन बी एबल टू सिलेक्ट दॅट ऑप्शन. सो करत असताना आपण कुठल्या वेनी करतोय दॅट इज ऑलवेज इम्पॉर्टंट. मग काय करता येईल, ह्याचे काही फ्लॅश कार्ड्स तयार करून ठेवता येतील किंवा बऱ्यापैकी असे पिक्चर्स आपण एक डायरी तयार केली किंवा मोबाईलवर डिजिटली आपण जरी ते सेव्ह करू शकलो तरी देखील दॅट इज मोर दॅन इनफ. नाव द नेक्स्ट वन, लेथार्जी. लथार्जी, आता हा वर्ड जर बघायला गेला तर डेफिनेटली लथार्जी दॅट इज लेटा. पहिलं स्पेलिंग काय आहे बघा, LETHA. सो लेटा सपोज टू बी असं लक्षात येते. लेटा म्हणजे झोपलेला. ओके, सो असा व्यक्ती असेल कदाचित जो खूप आळसात काम करतो. सो आपण पिक्चर बघूया त्याचं. डेफिनेटली एक व्यक्ती असा जो सतत आळस करतोय, झोपलेला आहे अशा पद्धतीचा. सो लथार्जी इज रिलेटेड टू डेफिनेटली ड्राउझीनेस ऑर लेझीनेस. आळसामध्ये दिवस घालवणारा, सतत एखादी गोष्ट करण्यासाठी नाही म्हणणारा, टाळणारा असा जो व्यक्ती असतो त्याला सपोज टू बी लथार्जिक असं म्हटलं जातं. आणि लथार्जी इज सपोज टू बी दॅट लेझीनेस. लथार्जी हा लेझीनेस आहे आणि जेव्हा त्या व्यक्तीला आपण लथार्जिक असं म्हणतो. सो इथं बघा, वो सारे दिन लेटा ही रहता है इसलिए उसमें आलस ज़्यादा है. सो हा कशावरून लक्षात ठेवला मी लेटा, सपोज टू बी द फर्स्ट वर्डिंग, पहिले काही लेटर्स आहेत त्याच्यावर मला लेटा हे लक्षात आलं आणि तेवढंच लक्षात ठेवलं. दॅट इज सपोज टू बी द मिनिंग ऑफ दिस वर्ड. सो तुम्ही, मला सांगायचं इंटेन्शन हेच आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टी अशा वाचत असता तेव्हा त्याच्यातून जर एक स्लाइटली तुमच्या ट्रिकनी जर तो लक्षात ठेवला तर मोर दॅन इनफ असणार आहे तुमचं वोकॅब डेव्हलप व्हायला. तर याच्यासाठी हे व्हरायटी सिनोनिम्स आहेत. तर त्याच्यामध्ये इंडोलंट हा वर्ड दिलेला आहे बघा. इनॅक्टिव्ह, ओके. आयडल म्हणजे काय, जो आळसाने भरलेला आहे, काही करत नाही. इनॅक्टिव्ह, ज्याच्यामध्ये ॲक्टिवनेस नाही असा इनॅक्टिव्ह. इंडोलंट, आता DOL म्हटलं तर सपोज टू बी आळशी असलेला, काही न करणारा. सो इंडोलंट इज सपोज टू बी द सेम रिगार्डिंग ड्राउझीनेस. तेच त्याच्यासाठी अजून एक वर्ड दिलाय बघा, स्लगिश. आता स्लगिश म्हटलं की स्लो असं काहीतरी लक्षात येतं आणि आपल्याला माहिती आहे सगळ्यात स्लो आपली स्नेल असते. सो स्लगिश इज रिगार्डिंग जो आळसाने भरलेला आहे, आळस करतो, ज्याच्यामध्ये आळस आहे, ही फिलिंग आहे, दॅट इज सपोज टू बी लथार्जी. सो स्लगिश और स्लगिशनेस इज सपोज टू बी द सिनोनिम फॉर दॅट. सो ह्याच्यामध्ये तुम्ही नाउन म्हणून पण घेऊ शकता, इव्हन त्याचे ॲडजेक्टिव्ह जे आहे ते फॉर्म सुद्धा तुम्ही लर्न करू शकता. नेक्स्ट वन, पॉसिटी. पॉसिटी, आता ह्याच्यामध्ये आपण पिक्चर बघूया. तर याच्यामध्ये असे हात दाखवलेले आहेत. एक गरीब असा भिकारी असं आपल्याला हातावरून कळतं बघा आणि त्याच्या हातामध्ये अगदी छोटा ब्रेडचा तुकडा आहे. सो पॉसिटी इज रिलेटेड टू स्कार्सिटी. स्कार्सिटी म्हणजे काय, बऱ्यापैकी काहीही नसणे, खाण्यासाठी पिण्यासाठी उपासमार असणे, एखादी गोष्ट खूप कमी प्रमाणात मिळणे, दॅट इज सपोज टू बी पॉसिटी. आता त्याच्यासाठी आपण बघूया पॉसिटीज रिगार्डिंग आपल्याला कुठला वर्ड दिलाय पुढे. येस, त्याचं मिनिंग सांगितलं बघा, शॉर्टेज. पॉसिटी म्हणजे काय, स्कार्सिटी किंवा शॉर्टेज. मैं सिटी में 40 किलो आटा लेने गया लेकिन पाव ही मिला. मी खूप काही घेण्यासाठी गेलो पण मला हातात मात्र एवढा छोटा तुकडा पडलेला आहे. सो पॉसिटी इज रिलेटेड टू स्कार्सिटी. सो पॉला इथं त्यांनी बऱ्यापैकी निमॉनिक कसं आपण सजेस्ट करू शकतो, पॉ इज रिलेटेड टू पाव. गॉट इट. सो डेफिनेटली पाव, सिटी में पाव लाने गया, सो इतने दूर सिटी में गया और लेके क्या आया, पाव लेके आया. सो दैट सपोज टू बी स्कार्सिटी और पॉसिटी. एखाद्या गोष्टीची कमतरता, डर्थ, इनसफिशियन्सी, शॉर्टेज, वॉन्ट और लॅक सपोज टू बी, हे सगळे जे आपण म्हणणार आहोत दॅट इज सपोज टू बी पॉसिटी. आता त्याच्यासाठीच इथे अजून एक वर्ड दिलेला आहे बघा आणि तो आहे अँटोनिममध्ये प्लेथोरा. प्लेथोरा हा अँटोनिम आहे, म्हणजेच काय, याचं मिनिंग काय असणार आहे, भरपूर असणार आहे. आता इथं जर आपण म्हटलं की प्लेट, ओके, इथं प्लेट आपण स्पेलिंगमध्ये काय केलं, थोडं स्पेलिंग आपण स्प्लिट केलं आणि इथं दिसते आपल्याला प्लेट.
प्लेट में थोड़ा 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 करके आपने ज़्यादा डाल दिया. ओके, थोडं थोडं करत प्लेट अख्खी भरून टाकली आणि ती सांडायला लागली. म्हणजेच काय इथं काय झालं, प्लेथोरा म्हणजे काय, जास्ती, अबंडंट, सेम वर्ड अबंडंट. ओके, सो अबंडन्स असणे एखाद्या गोष्टीचा, प्लेथोरा म्हणजे काय, जास्ती संख्येमध्ये असणे, मोठ्या प्रमाणात असणे, ऑप्युलन्स, प्लेंटी ऑफ समथिंग. सो हे जे सगळे वर्ड्स आहेत हे पॉसिटिव्हसाठी अँटोनिम्स आहेत. सो तुम्ही जर असा समजून घेऊन वोकॅब जर तुमचा स्ट्रॉंग करत राहिला, आणि मला नेहमी वाटतं की तुम्ही पहिल्या प्रयत्नात, असं वाटत असतं खूप जणांना की हे किती दिवस करायचं, किंवा असं आपल्याकडे वेळ आहे का, ऑब्वियस आपल्याकडे वेळ असतो, फक्त तो आपण व्यवस्थित काढावा लागतो. सो ज्याला डेफिनेटली वोकॅब डेव्हलप करायचा आहे तो वेळ काढेल, आणि त्याच्यानुसार जर असे वर्ड्स तुम्ही करत गेला तर थोड्याच दिवसात तुमचा वोकॅब तर डेव्हलप होणारच आहे. आणि हा फक्त एक्झाम ओरिएंटेड डेव्हलप होणारा वोकॅब असणार नाही आहे, तर तो डेफिनेटली नॉलेजच्या ॲप्रोचनी डेव्हलप केलेला वोकॅब असणार आहे. त्यामुळे तो खूप काळ तुमच्या लक्षात राहणारा असणार आहे. आणि त्याच्यामुळे हा फक्त एक्झाम झाली की संपलं असं होणार नाही आहे, तर तुमच्या स्पोकन आणि रिटन ॲबिलिटीसाठी सुद्धा हा तितकाच महत्त्वाचा आणि जास्ती काळ असा वापरला जाणारा वोकॅब असणार आहे. आता पुढचा वे आपण बघणार आहोत प्रिफिक्सेस. आता काही प्रिफिक्स असतात बघा. प्रिफिक्स इन द सेन्स शब्दाच्या अगोदर आलेला प्रत्यय, एखाद्या शब्दाच्या अगोदर आलेला प्रत्यय. दॅट इज, जर समजा मी एखादा वर्ड घेतला तर वर्डच्या अगोदर एक स्लाइट लेटर्स असतात आणि वर्डच्या नंतर सुद्धा लेटर्स असतात. ह्याला म्हणायचं प्रिफिक्स आणि ह्याला म्हणायचं सफिक्स. सो प्रिफिक्स म्हणजे शब्दाच्या अगोदर असलेला प्रत्यय, ज्याला आपण मराठीत प्रत्यय म्हणतो, आणि सफिक्स म्हणजे शब्दाच्या नंतर असलेला प्रत्यय. आणि ह्याच्यामुळे काय होतं तर डेफिनेटली जेव्हा तुम्ही सफिक्स यूज करता तेव्हा शब्दाचा फॉर्म बदलतो, म्हणजे नाउनचा ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडव्हर्बियल होतो. तर प्रिफिक्समुळे पूर्णपणे त्या वर्डचं मिनिंग सुद्धा चेंज होतं. सो ते कसं ते आपण बघूया बघा. आता ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे आपल्याला स्टडी करायचे आहेत मिस, डिस, आय एन, आय आर, आय एम, आय एल आणि अन. आता इथं जेव्हा हे प्रिफिक्सेस आपण एखाद्या शब्दाला जोडणार तेव्हा त्याचं मिनिंग काय होतं बघा. आता इथं लिहिलंय ऑनेस्ट, त्याला डिस जोडल्यावर तो झाला डिसऑनेस्ट. जे ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक आणि डिसऑनेस्ट म्हणजे जो अप्रामाणिक आहे तो. म्हणजे इथं सगळे जे प्रिफिक्सेस आहेत ते अपोजिट मिनिंग तयार करणारे प्रिफिक्सेस आहेत. तेच जर मी समजा री जोडलं असेल तर री म्हणजे परत काहीतरी करणे. सो री डू इट म्हणजे डू इट अगेन. ओके, रिडू म्हणजे काय, परत करणे. आपण अंडू करत असतो, जस्ट लाईक दॅट रिडू मीन्स परत करायचं आहे. रिप्ले, ओके, एखादी गोष्ट परत दाखवणे, परत खेळ करणे, दॅट इज सपोज टू बी रिप्ले. रिसायकल, आपण बघ खूपशा अशा टर्म्स यूज करतो बघा ज्याच्यामध्ये RE लावला की ते रिपीट होत असतं. तेच आपण DE म्हटलं तर कुठल्या तरी गोष्टीपासून बाजूला गेलेला, डिरेलमेंट असा वर्ड असतो बघा, रुळावरून बाजूला गेलं. किंवा DE हा सुद्धा अपोजिट वर्ड करणारा असा एक प्रिफिक्स आहे. तेच आपण बघितलं EX इज रिलेटेड टू एक्सटर्नल, समथिंग फ्रॉम आउटसाइड, एखादा बाहेरच्या बाजूने आलेला. सो एक्सटर्नल, आपण खूपदा एक्झाम देत असताना एक्सटर्नल बसतो बघा, एक्झामसाठी प्रिपरेशन करत असतो, दॅट इज सपोज टू बी. एक्सक्लेम मीन्स रिलेटेड टू क्राय आउट. अजून एक आहे दॅट इज रिलेटेड टू नॉन. ओके, नॉन हा जर प्रत्यय लावला तर सपोज टू बी नो असा त्याचं मिनिंग जातो. सो स्टिक होणारं म्हणजे चिकटणारं. आणि घरी खूपदा आपण पातेली किंवा भांडी जी वापरतात ती नॉन स्टिकची वापरतात, म्हणजे ज्याच्यामध्ये चिकटलं जाणार नाही. सो हे सगळे प्रिफिक्सेस आहेत आणि हे प्रिफिक्सेस आपल्याला बऱ्यापैकी शब्दाचे अर्थ काढण्यासाठी किंवा शब्दाला पॉझिटिव्ह आहे शब्द का निगेटिव्ह आहे. आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे काय, ज्या शब्दामधून बऱ्यापैकी त्या फिलिंग्स बाहेर पडत असतात रिगार्डिंग, जर समजा सुंदर, छान, चांगला असे जे वर्ड्स आहेत ते आपण पॉझिटिव्हसाठी वापरतो. आणि तेच आपण वाईट, कुरूप असे जे वर्ड्स म्हणतो किंवा दुःखी हे आपण निगेटिव्हसाठी वापरत असतो. सो हे जे मिनिंग आहे की ह्या शब्दाचा मिनिंग पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे याच्यावरून सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी तो शब्द जाणून घेता येतो किंवा त्याचं मिनिंग बऱ्यापैकी अंडरस्टँड करता येतं. रादर मी असं म्हणेन की ऑप्शन जर तुम्हाला 5 दिले असतील तर त्यातले एलिमिनेट करण्यासाठी सुद्धा तुम्हाला ही ट्रिक अतिशय महत्त्वाची आहे. तर रिगार्डिंग वर्ड्स इथं फ्लॅश केलेले आहेत. आता आपण पुढचा टाईप बघूया, सफिक्स. आता इथे सफिक्सची एक लिस्ट दिलेली आहे. आता याच्यामध्ये DE, डॅशच्या अगोदर तुमचा वर्ड असणार आहे आणि त्याला DE हा जर सफिक्स लावला तर त्याचा अर्थ एखादा व्यक्ती काहीतरी करतोय, तो कुठल्या तरी हुद्द्यावर आहे, दॅट इज रेफरी.
हा एक हुद्दा झाला, डेझिग्नेशन झालं. एम्प्लॉई एखाद्या कंपनीमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये काम करणारा, दॅट इज एम्प्लॉई. सो बऱ्यापैकी तुम्ही सफिक्सवरून सुद्धा मिनिंग काढू शकता. आणि सफिक्स अजून एक कशासाठी गरजेचं आहे की आपल्याला जर समजा फिलरची टास्क दिली आणि त्या फिलरच्या टास्कमध्ये आपल्याला कुठला वर्ड तिथं फील करायचा आहे, ओके आय गॉट दॅट, मला इथे नाउन फील करायचं आहे किंवा मला इथं ॲडजेक्टिव्ह फील करायचा आहे, तर डेफिनेटली ज्या शब्दांच्या शेवटी डबल ई लावलेलं असेल ते सगळे नाउन असणार आहेत. ज्या शब्दाच्या शेवटी OUS आलेला आहे ते ॲडजेक्टिव्ज असणार आहेत. म्हणजे हा सफिक्स फक्त मिनिंगच काढायला मदत करत नाही आहे, तर तुम्हाला बेसिकली त्या वर्डचा फॉर्मसुद्धा सांगतो आणि त्याच्यामुळे ह्याचंसुद्धा नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. सो ISM म्हटलं तर एखादी थेरी किंवा एखादा बिलीफ असतो, त्याला ISM हा सुद्धा नाऊनमध्ये जातो. आता LY प्रत्यय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ॲडव्हर्बियल म्हटलं की शेवटला आपण LY बघत असतो, जो आपल्याला वर्बच्या अगोदर किंवा ॲडजेक्टिव्हच्या अगोदर दिसला पाहिजे. सो डेफिनेटली व्हरायटी थिंग्स आर देअर. फक्त तुम्ही ज्या गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे त्या काही गोष्टी आज मी तुम्हाला त्या समजून देते आहे. नेक्स्ट वन, आता जो पार्ट मी तुम्हाला सांगणार आहे तो रूट वर्डचा असणार आहे. आता रूट वर्ड म्हणजे काय, तर बेसिकली जेव्हा शब्द एखादा तयार होत असतो तेव्हा तो शब्द तयार होत असताना काही लेटर्स एकत्र घेतले जातात, काही लेटर्स एकत्र आणले जातात ज्यांना एक बेसिक मीनिंग असतं, एक बेसिक मीनिंग असतं. इंग्लिश लँग्वेजमध्ये ग्रीक आणि लॅटिनचे लेटर्स घेतलेले आहेत ज्यांना एक बेसिक मीनिंग आहे आणि त्या मीनिंगमुळे जेव्हा आपण त्याला एक प्रिफिक्स आणि एक सफिक्स जोडणार तेव्हा डेफिनेटली त्या वर्डचं मीनिंग अजून एनहान्स होणार आहे. सो हा जो बेसिक लेटरचा पॅटर्न आहे, हे जे बेसिक 3 लेटर्स किंवा 2 लेटर्स किंवा 4 लेटर्स एकत्र येतात तेव्हा त्यांना एक बेसिक जे मीनिंग आहे ते जर मला पाठ असेल आणि त्याला कुठलाही प्रिफिक्स सफिक्स लावला तरी त्याचं मीनिंग मात्र आपल्याला व्यवस्थित शोधता येतं. सो हा झाला त्याचा रूट. MAL इज अ रूट. MAL हा एक रूट आहे आणि त्याचा मीनिंग जे आहे दॅट इज रिलेटेड टू बॅड. एखादी वाईट हार्मफुल गोष्ट किंवा ज्याला इव्हिल म्हणता येईल अशी गोष्ट त्याला आपण MAL हे लेटर्स यूज करत असतो. आता हे लेटर्स तुम्हाला एखाद्या शब्दाच्या सुरुवातीला दिसतील, मिडलला दिसतील किंवा एंडला दिसतील, तर त्या सगळ्या शब्दांचा अर्थ रिगार्डिंग बॅड ऑर इव्हिल आहे. म्हणजेच काय, हा निगेटिव्ह मिनिंगचा वर्ड आहे. ओके, सो इथं बघा मॅलेडिक्शन. मॅलेडिक्शन इज रिलेटेड टू अशी डिक्शन, अशी भाषा वापरायची जी खूप वाईट आहे, शिव्या शाप देणे, दॅट इज सपोज टू बी मॅलेडिक्शन. और मॅलफॅक्टर. मॅलफॅक्टर इज रिलेटेड टू, आता याच्यामध्ये क्रिमिनल जर असेल तर त्याला आपण मॅलफॅक्टर म्हणणार. मॅलिस. मॅलिस इज रिलेटेड टू एक मनामधली इच्छा दुसऱ्याचं वाईट व्हावं किंवा वाईट करावं अशी जी जेलसीची भावना असते, दॅट इज मॅलिस. सो हे कशावरून लक्षात येतं की जिथं जिथं मॅल वर्ड, ज्या शब्दामध्ये MAL हा रूट मला दिसणार आहे तो रूट काय तयार करणार आहे, निगेटिव्ह मिनिंग देणारा शब्द तयार करणार आहे. सो त्यामुळे मला जर बऱ्यापैकी रूट वर्ड्स एक 200 पर्यंत जर माहिती असतील तर रिगार्डिंग मी म्हटलं की तुम्हाला जवळपास 3,000-3,500 शब्द पाठ असतात. सो असे रूट्स नुसतं पाठ केले. आता हे एवढंच फक्त MALचा अर्थ मी लक्षात ठेवला, MAL मीन्स बॅड. आता असे जवळपास 10 तिथं 15 शब्द असतात ज्यांचं मिनिंग रिगार्डिंग बॅड असतं. मग मला एक रूट पाठ केल्यावर 15 शब्द पाठ होणार आहेत. म्हणजे 15 शब्द पाठ करण्याऐवजी मी एक रूट पाठ करायचा प्रयत्न करेन. डेली बेसिसवर 2 किंवा 5 रूट्स, दॅट सपोज टू बी द थिंग वी हॅव टू डू. सेम थिंग, आता मॅलला अपोजिट जो दिलेला आहे तो BEN. आता BEN इज रिगार्डिंग, BEN म्हणजेच काय, सपोज टू बी गुड. BEN म्हणजे गुड. आता हा रूट जो लिहिलेला आहे तो बऱ्यापैकी कसा समजून घ्यायचा आहे आपल्याला, एकतर BEN, BENE किंवा बॉर्न. जेव्हा जेव्हा असे वर्ड्स तुम्हाला दिसतील दॅट इज रिलेटेड टू गुड, जे काही चांगलं आहे त्याच्यासाठी आपल्याला हा रूट वापरला जातो. मग असं रूट होता इव्हिल किंवा बॅडसाठी, हा आहे गुड किंवा बूनसाठी, एखादा आशीर्वाद याच्यासाठी. आता मगाशी आपण बघितलं मॅलेडिक्शन, इथं बघतोय आपण बेनेडिक्शन. आता मॅलेडिक्शन म्हणजे शाप होतं, बेनेडिक्शन म्हणजे काय असणार तर बऱ्यापैकी आशीर्वाद असणार आहे, तोंडातून चांगले शब्द उच्चारणे, एखाद्याची प्रशंसा करणे, दॅट इज बेनेडिक्शन. सो बेनिफॅक्टर असू दे, बेनिफिशियल असू दे, खूपदा आपण एखादी गोष्ट घेत असताना त्याच्यातले बेनिफिट्स बघून गोष्ट घेत असतो, म्हणजेच काय आपला फायदा बघून गोष्ट घेत असतो. जे चांगलं आहे त्याला BENE किंवा BEN किंवा BON वापरलं जातं. सो आपण खूपदा म्हणतो बघा हॅपी जर्नी,
तर त्याला बॉर्न वॉयज असं म्हटलं तरी देखील दॅट इज रिलेटेड टू हॅपी जर्नी. सो अशा गोष्टी जर तुम्ही कंपॅरेटिव्हली लर्न केल्या, जसं मी तुम्हाला सांगितलं की मॅल हा बॅडशी रिलेटेड आणि BENE हा गुडशी रिलेटेड, सो अशी जर बऱ्यापैकी तुम्ही रूट्स लर्न केले कंपॅरिझनमध्ये, तर डेफिनेटली तो सुद्धा तुमचा वोकॅब स्ट्रॉंग करायला मदत करतो. डिक्ट, तर मगासपासून आपण डिक्शन रिलेटेड बोललेलो आहोत, तर इथं सुद्धा डिक्ट इज रिलेटेड टू टेलिंग, सेईंग और अनाउन्समेंट. सो इथं डिक्शन, बेनेडिक्शन ॲज वी सजेस्टेड ॲज अ ब्लेसिंग्स, एखाद्याला आशीर्वाद देणे, चांगले आशीर्वाद देणे, चांगलं बोलणे. मॅलेडिक्शन इज रिलेटेड टू कर्सिंग समबडी. वेलिडिक्शन हा बऱ्यापैकी फेअरवेल स्पीच असतो. हा DICT इज रिलेटेड टू सेईंग, बोलण्याशी रिलेटेड, अनाउन्समेंटशी रिलेटेड, सांगण्याशी रिलेटेड आहे. त्यामुळे जिथे जिथे हा मला DICT दिसेल त्या सगळ्याचं मिनिंग काय असणार आहे, काहीतरी सांगतायत, काहीतरी स्पीच देत आहेत किंवा काहीतरी बोलतायत. सो जेव्हा जेव्हा हा वर्ड मला किंवा हे रूट, हे लेटर्स मला ज्या शब्दात दिसतील तो शब्द म्हणजे रिगार्डिंग दिस मिनिंग. गॉट इट. सो हे जर तुमच्या लक्षात आलं तर तुमच्या लक्षात येईल की रूट वर्ड पाठ करणं किंवा समजून घेणं ही सगळ्यात इझी आणि खूप चांगली मेथड आहे. आता अजून एक असा रूट आहे CID. खूपशा एक्झाममध्ये रिपीट झालेले वर्ड्स हे CIDचे सुद्धा आहेत. आता CID और CID असा तो रूट आहे. आता आपण म्हणतो बघा CID ही सिरियल रिगार्डिंग डिटेक्टिव्ह सिरियल आहे. ओके, त्याच्यामध्ये खूपदा इन्व्हेस्टिगेशन सुरू असतं मर्डर्सचं किंवा किलिंग ॲक्टचं. तर CID इज रिलेटेड टू किलिंग. ओके, एखाद्याचा मर्डर करणे किंवा मारून टाकणे, त्याच्यावेळी आपण CID वापरतो. तर हा वर्ड बऱ्यापैकी खूपदा सफिक्स सारखा सफिक्स रिगार्डिंग असा वाटतो आपल्याला की तो खूपदा शब्दाच्या शेवटाला दिसत असतो. तर तुम्हाला फक्त हे लेटर जरी दिसले CID किंवा CID तरी त्याचं मिनिंग तुम्ही काय काढायचं आहे, किलिंग ॲक्ट. सो इथं दिलेले सगळे वर्ड्स हे रिगार्डिंग किलिंग्स आहेत. आता फीटस, आता फिटिसाइड इज रिलेटेड टू किलिंग ऑफ अनबॉर्न चाइल्ड. अर्भक जे असतं त्याला जन्मायच्या अगोदरच मारून टाकलेलं आहे, दॅट इज फिटिसाइड. सो देर आर मेनी वर्ड्स, सुसाइड असू दे, होमिसाइड असू दे, देर आर द वर्ड्स दॅट विल गिव्ह यू द मिनिंग ऑफ किलिंग ॲक्ट. सो असे जर रूट्स मी डेली बेसिसवर पाठ करत राहिले तर डेफिनेटली माझा वोकॅब लवकरच डेव्हलप होणार आहे. आता त्याच्या पुढे जाऊन मला सांगायचं की अँटोनिम्स. खूपदा आपण फक्त शब्द पाठ करतो, पण शब्द पाठ करून वोकॅब डेव्हलप होतो असं होत नाही. कारण शब्द कसं होतं, एक शब्द, 2 शब्द, 5 शब्द डेली बेसिसवर केले तर दुसऱ्या दिवशी सुद्धा अगोदरचे 5 आणि आत्ताचे 5 असे 10 रिपीट केले पाहिजेत, तर बऱ्यापैकी वोकॅब वाढत जातो. त्याच्याऐवजी जर समजा आपण पहिलाच वर्ड करत असताना त्यालाच जर जवळपास 3-4 असे अँटोनिम्स बघत राहिलो तर डेफिनेटली तो वोकॅब जास्ती डेव्हलप होतो. सो सिमिलर मिनिंग देणारे किंवा अपोजिट मिनिंग देणारे जर वर्ड्स तुम्ही सतत वाचत राहिला तर ते छान लक्षात राहतात आपल्या. सो इथं बऱ्यापैकी मी अँटोनिम्स सांगितलेले आहेत. आता ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक, तर डिसऑनेस्ट मग अशा आपण प्रिफिक्समधून पण लक्षात घेतलं, अप्रामाणिक. काउंटरफिट, आता काउंटर इज रिलेटेड टू कॉन्ट्रा, समथिंग अपोजिट. हा सुद्धा एक रूट आहे. हा रूट मला सांगतो अपोजिट काहीतरी आहे, म्हणजेच काय, ऑनेस्टच्या अपोजिट आहे. डिसिटफुल, डिसिट म्हणजे फसवणे, फसवा, डिसिटफुल दॅट इज रिलेटेड टू. आणि करप्ट, ओके, ऑनेस्टच्या अपोजिट काय असणार, करप्ट, अप्रामाणिक. सो देर आर मेनी वर्ड्स. आपण एक बऱ्यापैकी एखादा स्वतःचा एक वर्ड्सची डिक्शनरी जी असते किंवा रिगार्डिंग आपली एक स्वतःची डायरी आपण तयार केली ज्याच्यामध्ये अँटोनिम्स आणि सिनोनिम्स जस्ट लाईक दिस, की तुम्ही सिनोनिम्ससुद्धा तयार करायला लागला रिगार्डिंग शब्द फाइंड आउट केले. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की मला माहिती असणारा सिनोनिम आणि बऱ्यापैकी न्यूजपेपरच्या आर्टिकल्समध्ये येणारे सेम मिनिंगचे वर्ड्स हे माझे सिनोनिम्स असू देत. बघा, मला तुम्हाला काय सांगायचं आहे की एडिटोरियल तर आपण वाचायला घेणारच, पण एडिटोरियल वाचत असताना त्याच्यामध्ये जे काही वोकॅब दिलेली आहे त्याच्यात आता अमेझिंगसाठी काय नवीन वर्ड्स मी वाचले आज, त्याच्यामधल्या कुठल्या वर्डचं मिनिंग अमेझिंग होतं का, तर तो डेफिनेटली माझ्या सिनोनिममध्ये ॲड होईल. सो अशी ॲडिशन करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही फक्त वाचून ॲडिशन करायचे नाही आहे, तर तुमच्या रायटिंगमध्ये पण ती ॲडिशन आली पाहिजे आणि ती प्रॅक्टिसमध्ये सुद्धा आली पाहिजे. तसं असेल तर डेफिनेटली तुमचा वोकॅब स्ट्रॉंग होतो. सो सिनोनिम करत राहणं हा सुद्धा वोकॅब डेव्हलपमेंटचा एक बेस्ट पार्ट आहे. नेक्स्ट आहे होमोफोन्स. होमोफोन्स आर रिलेटेड टू कन्फ्युजिंग वर्ड्स. हे कन्फ्यूज करत असतात. बघा, आता जर समजा इथं आपण बघितलं तर प्रत्येकाचा उच्चार पिक सेमच आहे, पण हा पिक काय सांगतो, सर्वोच्च बिंदू कशाचा, शिखराचा.
हा पिक हा रिलेटेड टू एखादी गोष्ट डोकावून बघणे, पिपिंग किंवा पिकिंग म्हटलं जातं त्याला, दॅट इज रिलेटेड टू. आणि PICK पिक म्हणजे काय, एखादी गोष्ट उचलणे किंवा निवडणे. सो डेफिनेटली जेव्हा तुम्हाला एखादा व्हॉट वी से ब्लँकसाठी किंवा फिल इन द ब्लँकसाठी तुम्हाला वर्डिंग दिलं जाईल, सेंटेन्सेस दिले जातील आणि तुम्हाला हे 3 वर्ड जर खाली ऑप्शनमध्ये दिले तर डेफिनेटली यू हॅव टू नो द मीनिंग अँड ॲज वेल यू हॅव टू फाइंड आउट द सिच्युएशन वेअर द वर्ड विल फिट इन इट. ओके, सो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सो पाठ करत असताना जर समजा मी अशा पद्धतीने जर वोकॅब करत राहिले तर एक व्हरायटी टच त्याला मिळतो. म्हणजे फक्त शब्द घेणं वाचणं ही खूपदा बोरिंग टास्क झाली, म्हणजे खूप पहिल्यापासून आपण असं करत होतो पण ती खूपदा बोरिंग टास्क वाटते. तर तुम्ही ही व्हरायटी आज आपण जी बघितलेली आहे ती जर करत राहिला तर 101% दॅट विल वर्क फॉर एव्हरीवन, फॉर एव्हरी ॲस्पायरंट. तर रिगार्डिंग आपण वर्क्स बघूया. पेन आहे, पेन आहे आणि पेन आहे. पेन इज रिलेटेड टू कळ वेदना, ज्या पेन्स आपण खूपदा काही लागलं असेल, दुखापत झाली असेल तर सहन करत असतो. पेन इज रिलेटेड टू फॉर दिस रायटिंग. आणि पेन विंडोची जी काच असते त्याला आपण पेन म्हणत असतो. द नेक्स्ट वन इज वेस्ट. वेस्ट इज रिलेटेड टू एखादी गोष्ट फुकट गेली, वेस्ट इज कंबरशी रिलेटेड, किंवा वेस्ट म्हणजे काय, दिशा जी आपण म्हणतो. म्हणजे यांचे प्रोनाऊन्सिएशन बऱ्यापैकी सेम आहेत परंतु त्यांचं स्पेलिंग आणि मिनिंग हे डिफरंट आहे. आणि असे वर्ड्स तुम्हाला SSCला आणि MPSCला खूपदा विचारलेले असतात आणि ते फिलरसाठी जास्तीत जास्त किंवा मॅच दी पेअरसाठी सुद्धा विचारले जातील. त्यावेळी तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे. ॲक्सेप्ट, एक्सेप्ट आणि एक्सपेक्ट. ॲक्सेप्ट म्हणजे एखादी गोष्ट स्वीकारणे, एक्सेप्ट म्हणजे एखाद्या गोष्टीला काढून टाकणे आणि एक्सपेक्ट म्हणजे एखाद्या गोष्टीकडून होप्स असणे. सो अशा पद्धतीनं जर तुम्ही हे वाचत गेला, स्टडी करत गेला तर 101% व्हरायटी वेज यूज केल्यामुळे सुद्धा आपल्या लँग्वेजमधला इंटरेस्ट आणि अभ्यासातला इंटरेस्ट वाढत असतो. त्यामुळे खूपदा आपण अभ्यास करत असताना थांबतो किंवा आपले प्रयत्न कुठेतरी कमी पडतात. आपल्याला सांगितलं जातं की तुम्ही कॉन्स्टंटली सगळं केलं पाहिजे, यू शुड बी कन्सिस्टंट रिगार्डिंग युअर वर्क. पण ते कन्सिस्टन्सी आपली काय होते, कमी कमी होत जाते. ती का कमी होते, कारण खूपदा आपल्याला तेच करून कंटाळा आलेला असतो. मग तेच करण्यामध्ये जर थोडं हटके आपण काही प्रयत्न केला आणि तो प्रयत्न जर आपल्याला यश देणारा असेल तर आजचे जे मी काही तुम्हाला वोकॅब डेव्हलपमेंटचे काही वेज सांगितलेले आहेत ते तुमच्या छान लक्षात येतील. हा आपला फर्स्ट पार्ट होता डेव्हलपमेंटचा. अजून सुद्धा अशा काही ट्रिक्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.